नमस्कार, मी अनुष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते। आता पाहूया सविस्तर बातम्या। ओबीसीचे नेते संरक्षण आणि आरक्षणासाठी एकत्रित आले, निवडणूक लढवण्यासाठी एकत्र नाही आले। लक्ष्मण हाके यांचे वक्तव्य। यंदाही आरोग्याची वारी पंढरपूरच्या दारी, आषाढी यात्रेत होणार महाआरोग्य शिबिर, तानाजी सावंत यांची पत्रकारांची चर्चा। संजय राऊतांचे मद्यपानाचे प्रमाण वाढल्याने ते काय बरळत आहेत हे त्यांना कळत नाही, राजू वाघमारे यांचा टोला। कोल्हापूरमध्ये माजी आमदार केपी पाटील चेअरमॅन असणाऱ्या साखर कारखान्यावर जी कारवाई झाली त्याचा हसन मुश्रीफ यांच्याकडून निषेध। नवी मुंबईमध्ये एमपीएससी कांदा बटाटा मार्केटमधील पाणी बंद केल्याने माथाडी वर्ग आक्रमक, मार्केट केले बंद। छत्रपती संभाजीनगरमध्ये 9वी-10वी उर्दू माध्यमाची मान्यता मिळवण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन। जातीपातीस विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रापासून दूर ठेवलं पाहिजे, राज ठाकरे यांचे वक्तव्य। अमरावतीत खासदार जनसंपर्क कार्यालयाच्या मागणीसाठी काँग्रेसचे आंदोलन। मी मूळ मुद्दा मांडल्याने ओबीसी नेत्यांचे रंग उघडे पडले आहेत, मनोज जरांगे यांचा टोला। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, मला काहीच अपेक्षा नाही, छगन भुजबळ यांची माहिती। वर्ध्यात अंशकालीन स्त्री परिचारिकांचा मोर्चा काढत धरणे आंदोलन। जालना शहरातील संविधानाबाबत माजी मंत्री खोतकर यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट। जरांगेंना उपमा समजणे शक्य नाही, त्यासाठी थोडं शिक्षण महत्त्वाचं असतं, छगन भुजबळ यांचा टोळा। यवतमाळमध्ये भालर येथील ग्रामस्थांनी हार्मोनी मिनरल कंपनी विरोधात आमरण उपोषण। धुल्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारला जाग घेण्यासाठी युवा सेनेच्या प्रियंका जोशी यांनी पाठवला पोस्टाने अलार्म। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।